नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे 10 सप्टेंबर 2025 रोजीचं, त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। खूप महत्त्वाचं जे अपडेट आहे, महाराष्ट्र राज्यातले जे आहे पोलीस भरतीचे 13,000+ पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे। त्याबाबतचं आलेलं हे महाराष्ट्र शासनाचं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे। जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडलेली होती तर त्या अशा सर्व विद्यार्थ्यांना जे आहे तर ती वयोमर्यादा जी आहे तर ती वाढवून देण्यात येत आहे। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महाराष्ट्र शासनाचं हे महत्त्वाचं अपडेट आहे। तर महाराष्ट्र राज्यात पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई तसेच पोलीस ड्रायव्हर असे विविध सगळे पदे मिळून जे आहेत तर 15,631 पदे जे आहेत तर ते भरले जाणार आहेत। आणि त्याच्यासाठी जे आहे तर उमेदवाराचं वय जे आहे सन 2022, 2023, 2024 आणि 2025मध्ये संबंधित पदात विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्याकरिता पात्र ठरवण्यात येत आहे। तर त्याबाबत आलेलं हे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आहे। तर याचं PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावरही उपलब्ध करून दिलेले आहे, तिथूनही तुम्ही चेकआउट करू शकता। महाराष्ट्र राज्यातल्या पोलीस भरती संदर्भातलं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि ज्यांचं वयोमर्यादा ओलांडलेली होती त्यांच्यासाठी ही महत्त्वाची एक संधी जी आहे तर ती देण्यात येत आहे। तर जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 12वी पास लागते। वयोमर्यादा जी आहे ते ओपनसाठी 28 वर्ष असतं। 18 ते 28 वर्ष वयामधल्या सर्व उमेदवार याच्यासाठी पात्र असतात। अशा संदर्भातली जी आहे संपूर्ण माहिती जी आहे तर मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला सांगा आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।